हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, सुंदरशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली ताईंनो. आणि सकाळ सकाळ आज 2-3 दिवसापासून पाऊस आल्यासारखं होतंय. विजांचा गडगडाट सकाळ संध्याकाळ 2 टाईम होतोय, पण पाऊस काही येईना. मोबाईलवरती सुद्धा मेसेज पडतात की पुढील 4 तासात अहिल्यानगरमध्ये पावसाची जोरदार शक्यता आहे, पण पाऊस काही येत नाहीये. फक्त जोराची हवा सुटते आणि विजांचा कडकडाट आणि गच्च आभाळ भरून येतंय. तर त्याला सकाळ सकाळ आज झालं होतं. आणि रुद्रचं काय, आता सुट्ट्या लागल्यात म्हणल्याच्या नंतर अजून 2-4 दिवस आहेत सुट्ट्या, तर खेळण्यावर जास्त ध्यान आहे. उठलं की लगेच थोडंसं काहीतरी खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही खाल्लं, लगेच काही ना काही खेळायचा उचापाती उद्योग सुरू असतो ध्रुवचा आणि रुद्रचा. चला, आज मस्त अशी काळ्या मसाल्याची मी इथं फ्लावर बनवत आहे. पहा, छान असं बरीचशी कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण मिक्सरमध्ये बारीक केलं आहे आणि तेलामध्ये छान अशी ती पेस्ट परतून घेते. आता कोथिंबीरच्या काड्या मी प्रत्येक भाजीमध्ये थोड्याशा बारीक करत असते. कुठलीही भाजी असली, जर पातळ असली तर त्याच्यामध्ये मी आवर्जून टाकत असते. कोथिंबीरच्या काड्या मी फेकून देत नाही, कट करून एका डब्यामध्ये भरून ठेवत असते किंवा एका पॉलिथिनमध्ये. तर मग त्या अशा वाटायला म्हणजे सोप्या पडतात आणि भाजी टेस्टी होते. मीन्स करून पहा, ज्या ताई नसतील करत. मला असं वाटतं बऱ्याच ताई करत असतील, पण ज्या नसेल करत त्या एकदा नक्की ट्राय करा. पातळ काळा मसाला असो, लाल मसाला असो, आपण ज्यावेळेस आलं लसूण वाटतो ना, त्याच्यामध्येच थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या जर वाटल्या ना आपण, तर एकदम भारी टेस्ट येते भाजीला. तर छान असा मसाला मी परतून घेतला. त्याच्यामध्ये पुष्कळ कोथिंबीरच्या काड्या, आलं, लसूण आणि खोबरं एवढंच होतं, बाकी काही नव्हतं. तर छान असं मस्त मी वाटण करून घेतले. पहा, थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकते, थोडंसं लागायला लागले. नंतर घरचे मसाले टाकून घेतले त्याच्यामध्ये मी सगळे. काळा मसाला, थोडीशी धनिया पावडर, हळद, लाल तिखट, हे असले घरचे मसाले जे रेग्युलर असतात ते टाकलेले आहे. फ्लावर थोडीशी साईडला धुवून थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मी हे करून ठेवली होती, भिजत ठेवली होती, जेणेकरून त्याचा वास वगैरे काही येत नाही. बरेचसे लोक जी ही आपल्या गावी तर फुलवर म्हणतात, काही भागात फ्लावर म्हणला जातात, कुणी कसं. तर ते त्याचा स्मेल येतो किंवा वास येतो, म्हणून ती बनवायलाही त्यांना आवडत नाही आणि खायलाही आवडत नाही. पण मीठ टाकून थोडंसं गरम पाण्यामध्ये आपण जर ती 1-2 मिनटं कडक पाण्यामध्ये ठेवली तर, कारण आपण फ्लावर अशी प्रत्येक त्याचं लेअर तोडून पाहू शकत नाही, त्याच्यातले जे किडे वगैरे असतात ते सगळे मारतात आणि स्वच्छ होऊन जाते. जर आपण कडक पाण्यामध्ये तिला 5 मिनटं जर ठेवली तर मिठाच्या, तर ती सगळं त्याच्यामधले जे जीवजंतू असतात ना त्याच्यावरती, कारण फ्लावर झालं, कोबी झालं, ह्या भाज्यांवर भरपूर फवारण्या केलेल्या असतात, केमिकल असतं, तर ते सगळं निघून जातं गरम पाण्यामध्ये. तर गरम पाण्यात भिजवल्याशिवाय कधीही फ्लावरची भाजी मी तरी करत नाही. थोडंसं 1-10 मिनटं तरी आम्ही ठेवत असतो गरम पाण्यामध्ये, म्हणजे चांगल्या कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून, म्हणजे त्याच्यातले सगळे जे जीवजंतू असते, तर आळ्या वगैरे काही असले तरी ते पाण्यामध्ये सगळं निघून जातं. पहा, छान असं मी इथं परतून घेतले. त्याच्यामध्ये नंतर मी गरम पाणी टाकले पहा इथं भाजीमध्ये, आणि छान असं याला आता शिजू देणार आहे. आता गरम पाण्यामध्ये ऑलरेडी मी पहिलेच फ्लावर हे करून घेतलेली म्हणल्याच्या नंतर ती जवळजवळ 60% शिजलेली आहे. आता फक्त 20% शिजणार आहे. तर मी आता पाणी टाकून, याला मीठ टाकून थोडा वेळ झाकून शिजू देणार आहे. आणि बाकीचे नंतर मसाले याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. सोपी पद्धत पण भारी होते, अगदी काही तामझाम नाही भाजीमध्ये, जास्त मसाले नाही, जास्त हे नाही, पण मस्त लागते, टेस्टी. जे काळ्या मसाल्या भाज्या खाण्याचे ज्यांना आवडतात, काळ्या मसाला लवर जे आहेत, जसे की तुमचे दाजी, त्यांना पण आवडतात काळ्या मसाल्याच्या भाज्या, जास्त कांदा, टोमॅटो, तेल, तुपातल्या भाज्या खाण्यापेक्षा त्यांना काळा मसाला पण एकदम लाईट असा, जास्त त्याच्यामध्ये असं गरम मसाल्याचा वापर केलेला नसावा, अशा भाज्या त्यांना आवडतात. आणि मस्त अशी गरम गरम कडक बाजरीची भाकर असली की छान असा कांदा लिंबू बरोबर गावरान पहा बेत होऊन जातो. तर आता भाजीला मी इथं शिजायला ठेवलेलं आहे, याच्यावरती झाकण ठेवते. आता याच्यामध्ये मी जे दुसरे मसाले आहेत ते कुठलेही मसाला मी अजून ॲड केलेला नाही आहे. मी ज्यावेळेस ही भाजी शिजल, सगळी फ्लावर आणि बटाटा टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक कट करून, तर ज्यावेळेस ते छान असं शिजल, तर नंतर त्याच्यामध्ये मी जो वाटणाचा मसाला आहे तो टाकणार आहे. तर इथं बघा 8 ते 10 मिनटात छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त इकडं शिजलंय. तर मी इकडे इंडक्शनवरती ठेवलेलं आहे आणून, कारण सध्या गॅस बचत करायचं प्रत्येक घरामध्ये हे चाललेलं आहे. युद्धामुळे पुढं काय होतंय काय नाही सांगू शकत नाही. तर 2 इंडक्शन आहेत पहा, हे दुसरं आणलंय, त्याच्या डिटेल्स किंवा मी व्हिडिओमध्ये हे दाखवलेलं नाही आहे, तर एखाद दिवशी नक्की दाखवन. तर त्या इंडक्शनपेक्षा मला हे इंडक्शन छान वाटलं. हे आणलेलं ऑपरेटिंग करायला पण सोपं आहे. आणि दुसरी एक गोष्ट की पटकन पण होतं आणि याच्यामध्ये बरेचसे असं वेगळं दिलेलं आहे. याच्यावर आपण ग्रिल वगैरे पण करू शकतो चिकन, किंवा मग बऱ्याचशा अशा गोष्टी, पापड भाजणे, अमुक दमुक बरंचसं काय काय आहे.
पनीर पण ग्रिल करू शकतो. याला वरती नेट वगैरे दिलेली आहे. तर एखाद दिवशी मी नक्कीच डेमो दाखवायला. आता घाई याला ओपन केलं मी, 2-3 दिवसापासून आम्ही वापरतो याला. तर आता लाईट गेलेली होती म्हणून मी भाजी तिकडे बनवली. लाईट आली तितक्यात तर भाजी मग इकडं परत मी शिजायला ठेवून दिली. आता याच्यामध्ये मी काय टाकले, थोडंसं हरभरं, जे आपले काळे चणे असतात ना ते हरभरे, आणि कोथिंबीरच्या काड्या पुन्हा वाटलेल्या आहेत आणि ते वाटण्याच्यामध्ये मी टाकून दिलेलं आहे. मस्त भाजी झालेली आहे पहा, चमचमीत काळ्या मसाल्याची. त्यातल्या त्यात आता उन्हाळा म्हणलं की सगळ्यांना थंडगार पदार्थ पोटात जावे वाटतात. तर मग ज्यूसवर आपला जास्त जोर असतो. लिंबू पाणी, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स, असं आपलं चालू असतं. दिवस दुपार झाली की भर उन्हामध्ये आपल्याला काही ना काही थंड खावं वाटतं. तर हे म्हणले बाबा आज मला याचा ज्यूस बनवून दे टरबुजाचा. तर खरं तर फळं कोणतेही आहे ना ते सालीसहित किंवा मग ॲज इट इज जर आपण खाल्ले तर त्यातनं आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर मिळतं. पण आमच्या घरामध्ये तुमचे दाजी आणि ध्रुव हे दोघं मेंबर ज्यूस लवर आहे. तर कुठलंही फळ घरात आलं की ते लगेच म्हणणार आम्हाला ज्यूस बनवून द्या. म्हणजे ते असं अख्खं फळ खायला नकोच म्हणतात. मग द्राक्षे असो, इव्हन ॲपलचं सुद्धा आलं की जे ज्यूस बनवायला सांगतात, पण मी ॲपलचा ज्यूस बनवून देत नाही, कंटाळा करते. कारण त्याचा काहीच फायदा होत नाही. 3 ॲपल टाकले, 4 ॲपल टाकले तर 1 ग्लास ज्यूस त्यातनं जास्त बाहेर येत नाही. आणि पाणी टाकून जर बनवलं तर ऑफकोर्स येणार, पण प्युअर लागतं. त्याच्यामध्ये पाणी वगैरे लागत नाही किंवा साखर लागत नाही. ॲज इट इज जसे फळं आहेत तसेच टाकायचे आणि त्याचा ज्यूस करून घ्यायचा. तर मग टरबूज, द्राक्षे, मोसंबी, संत्रा ह्याचं बनवायला काय वाटत नाही. पण टरबुजाचंही नकोच वाटतं, कारण सालीसहित आपण जेवढे फळं खाऊ म्हणजे ॲज इट इज तर त्याचं म्हणजे त्यातनं त्याचे भरपूर फायदे आहेत. आता ज्यूस बनवून ज्यूसचे पण आहेतच, पण चला आता ज्याची त्याची चॉईस असते. तर इथे 2 ग्लास ध्रुवला आणि ध्रुवाच्या डॅडाला मी बनवलंय. आणि बाकी रुद्र वगैरे नाही जास्त पीठ टरबुजाचा नाही खात, त्यांना मोसंबीचा किंवा पायनॅपलचा वगैरे आवडतो. मग बाकीचे आता तसंच टरबूज खायला बाकीच्यांना आवडतं. पण हे 2 मेंबरला कुठलंही फळ दिसलं का लगेच ज्युसरची आठवण येते आणि लगेच ज्यूस द्या, बनवून द्या, असं त्यांचं चालतं. तर दोघांना 2 ग्लास मी काढून घेतलेले आहेत पहा. छान आहे ज्युसर. गेले आता 2 वर्ष झाले आमच्याकडे आहे. नवीन ह्या घरामध्ये शिफ्ट झालो आम्ही तेव्हाच घेतलेला आहे. पण फळांचा ज्यावेळेस फ्रेश फळांचा सीझन येतो त्याच वेळेस याच्यामध्ये ज्यूस बनवलं जातं. असं मध्यंतरी ज्यावेळेस अशी फळं आंबट चिंबट कसे येतात त्यावेळेस मी बनवत नाही, कारण साखर ते टाकून देत नाहीत. त्यामुळं फळं चांगले असले की मग ज्यूस बनवायलाही काही वाटत नाही. अगदी प्युअरचं जरी बनवून पिलं तरी पण छान वाटतं मग. पण त्याच्यामध्ये साखर ॲड करायची किंवा वरनं काय ॲड करायचं मग ते चांगलं लागत नाही. इथे थोडासा पहा मी काळं नमक ॲड करते, काळं मीठ ज्याला आपण म्हणतो ना ते ॲड करते, त्याने टेस्ट छान लागते ह्या ज्यूसमध्ये तरी. वॉटरमेलनच्या म्हणजे टरबुजाच्या. तर छान असं पाहायचं मस्त ज्यूस तयार झालेला आहे. टरबूज ऑलरेडी फ्रीजमधूनच काढलं होतं त्याच्यामुळे थंड आहे. आता काय याला मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही आहे, ॲज इट इज तसंच बनवून देणार आहे. दुसरी एक गोष्ट, आमच्या ध्रुवला त्या टरबुजाच्या याच्यामध्ये स्ट्रॉ लागती. पुन्हा स्ट्रॉच्या नंतर आपण हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर नाही असं थोडंसं डेकोरेट केलेला ग्लास असतो तसंही लागतं. म्हणजे थोडंसं बघायला डोळ्याला चांगलं दिसलं की ते आजकाल दिसण्यावर आहे सगळं काही. काय म्हणतात ना ते आपल्या गावठी एक म्हण आहे बघा, दिखेव माल आणि फसेव धंदा, तशातली प्रकार असतं बघा. आतमध्ये ज्यूस कसंही आंबट चिंबट असं, पण त्याला कलर असला आणि वरनं थोडंसं काही असं डेकोरेट केलेलं असलं की ते आपलं डोळे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि पिल्याच्या नंतर मग चांगलं असलं तर ठीक, नाही तर आपण म्हणतो अरे काय नव्हतं व्यवस्थित. तर आता हे ज्यूस बनवायचं सोपं आहे, पण ज्यूसर मशीन साफ करायची म्हणल्यावर त्याला ते सगळ्यात क्रिटिकल गोष्ट आहे. पण चला होऊन जाते, त्याला काही घासत बसत वगैरे लागायची काही गरज नसती, घासायची वगैरे. पाण्याखाली धरलं की निघून जातं सगळं. फक्त मधलं जे हे सर्कल आहे तो थोडासा घासावा लागतो. त्याची जाळी एकदम जाळीमध्ये फळांचे सगळे कण जाऊन बसतात छोटे छोटे, तर ते व्यवस्थित साफ करावं लागतं, नाही तर पुढच्या वेळी परत मग ते वाळलं की निघत नाही. त्याच्यामुळे जेवढं बनवणं सोपं आहे तेवढं याचं धुणं अवघड आहे, कारण थोडंही त्याच्यामध्ये काही कण राहिले तर ते चांगले नाही पुढच्या वेळेस म्हणजे आपल्यालाच बनवायला. त्यामुळं वॉश करणं, याला व्यवस्थित वॉश करणं खूप गरजेचं आहे, कुठलंही ज्युसर असो. तर चला ताईंनो, आता बघा रात्रीचे वाजलेले जवळजवळ 11:15 झाले का ग? 11:15 वाजले. 9 साड्या वाजल्यापासून आमचे धुणं भांडी आणि लवकर लाईव्ह घेतला होता सकाळी, मग लवकर आवरलं नाही. आम्हाला 9:30लाच जावं लागलं स्टुडिओवरती, कारण मग अगोदर लय तयारी करावी लागते. मग राहिलेले काम मग आता उद्या परत डबल वाढला असं, त्याच्यापेक्षा मग आता आणि कपडे 5 बकेट कपडे धुतलेत आम्ही. किती? 5 बकेट कपडे, 4 जाळ्या भांडे, सगळे मुलांनी दिवसभर करून ठेवलेला पसारा. ते तर बाई मग अशी ते रागा पाई म्हणलं आता एवढं भांडे तेव्हा भांडे, सकाळचे बी इथून गेल्या स्वयंपाक करायचं सगळं आवडायचं. मग 15 वेळा उचलून खालच्या
म्हणलं तेवढेच 5, 6, 10, 8, 10 भांडे वाचले ते तेवढे होते तेवढे. मग पंतरवाड्यात खाल्लंय आम्ही आज. मग विचार करा आज किती आमचा. करून बी काय उपयोग नाही. जेवढे पडायचे तेवढे पडत होते. पण तेवढेच 7-8 प्लेटा कमी झाल्या ना. मग ते सगळं आता धुणं भांडी जेवण आवरली आणि वर आल्याच्या नंतर बघा इथं आता हे सगळं धुवायला काढलंय. सकाळचा वेळ तर अजिबात भेटत नाही. ऐक ना थोडं भिजायला घाल मग घासू ब्रशने आपण. पाणी भरायला कारण इथे आहे ना 4-5 दिवस झाला आम्ही पोछा नाही मारला आणि धुतलं पण नाही. आणि सकाळी तर जसं लग्न लागत आहे बाई. सकाळचं लय अवघड आहे आमचं. सकाळी वेळ भेटत नाही. मीला म्हणलं होतं सकाळी करू पण मी जाऊन देत सकाळी नाही व्हायचं. घेऊ देऊन आता 5 मिनिटाचं. सकाळी पडापळी ऐक ना भिजायला घाल ना 5 मिनिटं. लई लई चिकट डाग आहे टरबुजाचे. रोज इथं टरबूज पार्टी करायची आणि उठून जायचं. हा घासण्या ना आपण घास दोघी इकडं. पाणी नको टाकू निरम्याचं होऊ दे थोड्या वेळ भिजू दे. इकडे टाक. इकडे पण लय खराब आहे टाकले सगळीकडं. मग इकडे टाक माझ्या खाली. टाकले तिकडे टाकले. आता कुणी जर बघितलं इकडून तर म्हणते ह्या दोघी बहिणी काय येड्या बिड्या झाल्या काय काय. माहिती सवय काय हा सवय पहिले मग 2-2 वाजेपर्यंत शिवायचं आपण. आपल्याला भान राहत नव्हतं. 2 जण ड्युटीवरती 1 वाजले का 2 वाजले 2 वाजेपर्यंत दरवाजा उघडा राहायचा आमचा खालच्या घरी. वस्तीवरती होतं भेव नव्हतं काही. कंपाऊंड होतं गेट होतं त्याच्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं. पण भान राहत नव्हतं. एवढं मग्न होऊन काम करत येड्यात आहे ना आम्ही. घड्याळ नाही बघत काम करायला लागलो. घड्याळच बघायचं नाही. करायचंय ना आपल्याला. एक दिवशी कसं दिवाळीच्या पिरियड मध्ये आपण दोघी शिवितो आणि टाइम दोघी एवढा मग्न झालो. एक हातावरची मशीन एक खालची मशीन नाही का लाईटची. आणि स्वाती मला जॉईंट करून द्यायला आणि मी ब्लाऊज शिवायला. ती मला अस्तर जॉईंट करून द्यायला आणि मी मग बाकीचं फिटिंग आणि कटिंग करायला. तर पहाटेचा कोंबडा कोकला तेव्हा आम्हाला कळलं का पहाटे 4 वाजलीत म्हणून. तसं आम्हाला तोपर्यंत आम्हाला समजलं नाही. आणि मग मी स्वातीला म्हणते तू दाजी जर बाहेर आला तर खवायते ना. म्हणते पागल झाल्या काय काय आणायला गेली काय माहिती आतमध्ये. आणि मग पहाटेचा आम्हाला कोंबडा कोकल्याच्या नंतर स्वाती लाईट बंद कर झोपलेत ते. लाईट बंद कर झोपलेत ते म्हणलं. कोंबडा कोकल्याच्या नंतर आम्हाला समजलं का आता पहाटेचे 3:45 झालेत आणि मग आता आपण झोपायला पाहिजे. आणि मग तिथून पुढं मग आम्ही तरी 15 मिनिटं काम केलं. म्हणजे इतकं गुंग झालं त्या कामामध्ये आम्हाला समजलं नाही. मग झोपलो आम्ही आणि मग 7 वाजता उठलो. 7-7:30 वाजता उठलो. अक्का वाजता तेव्हा. म्हणजे एकदा आपल्याला करायचंय ना किती काही झालं तरी. घड्याला काय बघायचं पण एखाद्या वेळेस बघावं लागेल. आता तू सगळ्यात जायचं विचार आहे का सांग. अगं लई धुळे हात टाकायचं भेवट. मग तू बकेट भरायला ठेवा. आता मग करू सुरू दाना या 12 वाजून दे काय 12 ये काय मग होऊनच जाईन सफाई. आता तसं काही काचा बिचा पुसायच्याच होत्या आपल्याला. 2-4 दिवसांनी आम्हाला हे सगळं काढायचंच होतं सफाईला. कारण आता अक्कांच्या वर्ष श्राद्धाचं आवरायला आलेलंच आहे बघा. तर सगळंच आवरायचं आहे आम्हाला. मम्मी म्हणली मी येईन मदतीला. नंदू मावशी म्हणल्या मी येईन मदतीला. मग त्या जर आल्या तर मग 3 दिवसात आवरण आपलं सगळं आहे ना साठी. काही एकाच दिवसात घेऊ. एकाच दिवसात आवरण नाही होईन. आपण दोघींसाठी एकदा 2 दिवसात केलं माग आता सगळं घर जरा डीप क्लिनिंग करायची म्हणजे असं ते टीप असलं तरी 2 दिवसात सगळं आवरण. त्या जर दोघी असल्या तर लोड येतो मग लय म्हणजे लयच लोड येतो. मी किचनची माझ्या जबाबदारी लागली बघ सगळी. काय एक घासायला त्याला 1 दिवस जातो. लावायला जबाबदारी काय किचनची. बाकीचे रूम 1 दिवस. बेडरूम मध्ये काय असतं एवढं आवरायला. पुसपास असते ती 1 दिवसात होईल सगळी. खाली किचन आणि हॉलच मेन आहे सगळ्या शोच्या वस्तू. किचन हॉल कपडे आता सगळे वाळायला टाकलेत आम्ही सगळीकडे. खाली आमचा धोबी घाट झालाय. आता वाळू द्या रात्रभर. दिवसभर काय अगं 12 वाजता वाळतील. ऊन कसं आहे आता. सकाळी ते सबस्क्रायबर तयार होत्या भेटण्यासाठी आलत्या. आणि सगळं तिकडे दोऱ्यांवरती कपडे. पोर्च मध्ये कपडे येत. आणि मग त्या म्हणल्या बघितलं त्यांनी म्हणले एवढ्या सुकल्यावानी कमर दिसतात. इथं सकाळ संध्याकाळ नुसतं काम 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 आणि सुकल्यावानी नाही दिसायचं. मग काय दिसणार आहे सांगा बरं. आणि तुम्ही म्हणता व्हिडिओ रोज टाकीत जा. कोणत्या टायमाला असे जर कामं राहिले तर कोणत्या टायमाला शूट करायचे कोणत्या टायमाला एडिट करून तुम्हाला टाकायचं. कारण एडिटिंगला पण टाइम वाटतं आपल्याला. 20 मिनिटाचा व्हिडिओ 22 मिनिटाचा व्हिडिओ. पण तो व्हिडिओ एडिट करायला 2-2 घंटे लागतात माहितीये का सगळं त्याला. सगळी रियालिटी असती
कुठं काही एवढं असं म्हणा असं हे नाही. पण तरी पण बॅकग्राऊंड जे मी असं आवाज असतो किंवा कुठं काय काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, शूट बरंच गेलं असतं, मेन पॉईंट ठेवायचे, तर ते एडिटिंगला ती परत ऐकायला त्याला अपलोडिंगला 2 ते 2.5 घंटे लागतात एक व्हिडिओ तयार करून, तेव्हा तो तुमच्यापाशी येतो. ऐक ना, त्या काचा पण धुवायच्या होत्या आपल्याला. फक्त धुवून काढले पाणी आणू का? कपडे 2दा बदलले, ती एकदा धुणं धुतल्यावर बदलले, ती एकदा आता काही उपयोग नाही झाला ना कपडे बदलून नुसते बदलून. जाऊन दे, अजून एक भर पडली उद्या धुवायला. आता काही नाही, उद्या एवढं टेन्शन घ्यायचं, घरातल्या आवरून लगेच जायचं. उद्या लवकर जायचं आहे म्हणून उद्या जरा 2-3 मुली स्टाफच्या सुट्टीवर सुट्टी घेणार आहेत, मग आम्हाला लवकर जावं लागेल. त्यांनी सुट्टी घेतल्यावर दिवसभराचा लोड पडतो ना, मग त्याच्यामुळं म्हणलं जाऊन द्या. सकाळी स्वयंपाक केलं, भांडे भुंडे घातली, त्यांना आवडलं, झाडं पोचत केलं तर निघलं. रेग्युलर काम आहेत ते होते पटापटा, पण एक्स्ट्राच्या कामांना थोडा वेळ देता येत नाही. आता हे जवळजवळ आजचा 5वा दिवस आहे का हे आम्ही हे केलं नव्हतं, म्हणजे सफाई झाली नव्हती इथं बाहेर पोर्चमध्ये. उठलं का पळ घरातलं आवरून, मग त्याच्यामुळं काय नाही ग, लय चिकट. ऐक, तारीची घासणी आण तू, तारीच. हे बघा, हे स्टिकर आहेत असे, याला असं मन लावून हेच नाही केलं. एवढी सुंदर बाल्कनी आमची, पण इथून ज्यावेळेस फॅशन स्टुडिओ शिफ्ट केलं तेव्हापासून त्याला असं घासलं नाही. नॉर्मल फक्त पाणी ओतून पोछा मारायचा, आणि असं मन लावून घासणीने घासलं नाही व्यवस्थित. आता हे सगळं डाग काळे काळे सगळे काढू आता घासणीने, सगळे निघते. मी काय इथं पण साड्यांचे स्टिकर इथं बसायच्या मग पुरी, मग ते साड्याचे स्टिकर चिकटले की ते तसंच राहून जात होतं. इथं कशाने फुटलं ग स्वाती आपलं? बऱ्याच ठिकाणी झालंय ना. मेन तिकडं एक आहे, इथं एक आहे मोठं स्टिकर. लावू का बकेट बाहेर? आहे ना बकेट का आणू?